नमस्कार वहिनी साहेब. हा, नमस्कार. आहे का ओळख? हो, आहे ना, बसा ना. मला वाटलं आमचं काम होईल, पण तुमचा काय फोन नाही, येणं नाही, म्हणून आम्हालाच यावं लागलं. अहो, पण तुम्हाला माहिती ना, आता 2-3 महिने झाले, कसं म्हणजे ते गेले. हो हो, मला चांगलंच माहिती आहे, म्हणून तर 4 महिने काही मी विचारलं नाही तुम्हाला, फोनही केला नाही. त्याचं दुःख आम्हालाही आहे. तुमचा नवरा असा अचानक तुम्हाला सोडून गेला. हो ना. पण आता काय करणार, शेवटी व्यवहार ते व्यवहार असतं. हे तुमचं बरोबर आहे. हम्म. पण मग तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या नवऱ्यानं 2 लाख रुपये घेतलं होतं. हा, हो आता ते. त्याला घेऊन बी 6-7 महिने होते हो, बरोबर आहे. आणि कमीत कमी व्याज लावलाय मी. 2 लाखाचा फक्त 50,000 रुपये. आता 2,50,000 रुपये तुमच्या वर आहेत माझे. नाही, ते आहे, पण मग आता ते पण गेले आणि एवढे पैसे भरणं म्हणजे मी कुठून लगेच ऍडजस्ट करणार आहे? आता तो विषय तुमचा आहे. आणखीन एक तुमच्या लक्षात असू दे, पैसे घेताना तुमचे घरचे कागदपत्र माझ्याकडेच आहेत. हो, आहे माहिती मला, पण मग आता माझ्याकडनं जसे जसे ऍडजस्ट होईल मी तुमचे पैसे देते. अरे रे रे, असं ऍडजस्टमेंट आता आमच्या न होणार नाही. पण मग कारण आमचा व्यवहार असतो, आमचंही पोटच आहे हो या धंद्यावर. आ तुमचं पोट आहे, पण आता माझंच पोट भरायला मला पैसे नाही राहिले तर काय करणार? आता ते प्रॉब्लेम तुमचा आहे वहिनी साहेब, त्याला आता आम्ही काय करणार? बघा, मी करते 10-1 दिवसात तुमचं काम. 10-1 दिवसात? हो. मी 2 दिवसही थांबणार नाही आता. 2 दिवसात आहे ना, बघावं लागेल मला काहीतरी. करते मी, जर झालं ऍडजस्ट तर मग तुम्हाला फोन करते. हे पहा, मी एकतर घरी कुणाच्या जात नाही, तरी मला यावं लागलं कारण माझे पैसे अडकलेत. आता तुमचा नवरा ह्या जगात नाही, तर आता ते पैसे तुम्ही कसे देणार याची काळजी आम्हालाही आहे, म्हणून मला स्वतःलाच यावं लागलं तुमच्या पण अहो घरी. सावकार, आमचे कागद आहे ना तुमच्याकडं, घराचे कागद हो, ठेवलेले. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुमचे कागद आहेत तर असं एक काम करू, तुम्ही निघा घरच्या बाहेर, तुमचं घर विकतो आणि मी माझे पैसे घेतो. सोपा मार्ग. नाही ना सावकार, एवढं महागाचं घर आहे, तुम्ही 2 लाखासाठी आमच्या घरातनं आम्हाला बाहेर काढतील कसं? अहो, बाकीचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला देऊ. नाही ना, नाही ना, 2 लाखासाठी मी माझं घर नाही विकू शकत, कारण ते माझ्या नवऱ्याचं इच्छा होती म्हणून त्यांनी घर घेऊन ठेवलं होतं. आता हे बघा, तुम्ही परत परत मला तेच सांगताय. तुम्हाला तरी सांगतोय मी, 4 महिने तुमच्या घरी मी काय आलो नाही, तुम्ही दुःखात आहेत म्हणून. भरपूर काळ लोटला. आता आता मला पैसे हवेत, गरज आहे मला. हो सावकार, पण जरा थांबा ना आता, म्हणजे इतके दिवस थांबले, थोडा दिवस थांबा ना. अजिबात नाही, मी 2 दिवसही थांबणार नाही. एक पर्याय सांगू का तुम्हाला? हो, सांगा ना. हा, चला, मी पैसेही मागणार नाही. हा. हम्म मी आणखीन वाटल्यास माझ्याकडून 1 लाख रुपये तुम्हाला देतो. पर्याय असा आहे. आता आता काय, तुम्ही पण जवानच आहेत आणि तुमचा नवरा पण नाही, तर काय वाईट आहे माझ्या बरोबर? नाही हो सावकार, असं नका बोलू. मी तुमचे पैसे ना, ठीक आहे, करते मी 2 दिवसात ऍडजस्ट आणि देते. हे पहा, तुमच्या हाताने काय माझे पैसे देणं होत नाही. मग सोपा मार्ग एकच आहे, तुम्ही निघा घरात. नाही, ऐका ना, आता तुम्ही 2 दिवसाची अशी पण मुदत देत होते, ठीक आहे, मी 2 दिवसात करते, पण मी मी कधी दिले तुम्हाला मुदत दोन आता तर दिवसाची मगाशी बोलले तुम्ही काय बोलले? नाही 10 दिवस. बोललो मी. अहो अहो, सावकार, तुम्ही सांगताय काय आणि ऐकताय काय? सावकार, अहो ऐका ना, 2 दिवसाची तर मुदत द्या. माझं जे सांगितलेलं काम होतंय का सांगा, मी तुम्हाला हे माफ करून 1 लाख रुपये वरून देतो. नाही नाही, अं? ते शक्यच होणार नाही. मी तुम्हाला 2 दिवसात करून देते. मला तरी वाटतंय तुम्ही ऐकावं माझं. तुम्ही फायद्यात असाल. नाही नाही विचार करा परत एक. नाही, विचार करूनच बोलते, मी तुमचे 2 दिवसात देते. अहो, ठीक आहे, मी 2 दिवसांनी येतो, विचार करा तुम्ही या गोष्टीचा. नाही, त्या गोष्टीवर तर नाही विचार करू शकत. मी तुमचे पैशाचाच बघते, बंदोबस्त करते आणि तुम्हाला देते. आता तुम्ही ऐकतच नाही, तर आता शेवटी आम्ही काय करणार? ठीक आहे,
तुम्ही आहेत बाई माणूस, मग थोडं तरी तुमचं ऐकलं पाहिजे, बरोबर? आता कसं माझ्या मिस्टरांना पण माहित नव्हतं ते असे म्हणजे अचानक जातील. अहो माणसाचं एक मिनिटाचा भरोसा नाही. तुमच्या मिस्टरच काय, तुमचं असो माझं असो. आलं ना तुमच्या लक्षात? हो. व्यवहार असतो, याला केलं पाहिजे. मग ऐका, 2 दिवसांनी येतो, पण पैसे मला माझे हवेत. नाहीतर मी सांगितलेलं ऐका, नाहीतर घर सोडा. बरं करते मी 2 दिवसात काहीतरी आणि तुम्हाला देते. परत ऐकणार नाही मी आल्यावर. आत्ताच सांगून जातोय. हो. एकही शब्द तुमचा ऐकणार नाही. चालेल. परत जाता जाता सांगतोय तुम्हाला, तयार हो माझ्या. नाही. तुम्ही फायद्यात असाल, ऐका माझं. ऐका ना सावकार, मी करते हो 2 दिवसामध्ये. तुम्ही आता जा, मी तुम्हाला 2 दिवसांनी कॉल करून बोलवते. ठीक आहे, मी जातो, पण 2 दिवसांनी येतो. हो, मी फोन करेल तेव्हा या. तरी विचार करा माझ्या गोष्टीचा, फायद्यात राहाल. वहिनी, हा बोला ना भाऊजी, कसे आत्ता इतक्यात आले का तुम्ही? राजेशचं असं झालं, कसं काय झालं हो सगळे? अहो ते कामाला चालले होते ना, अचानक त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ते मलाही माहित नाही, मला फोन आला. अहो मला तरी कळवायचं ना, मी आलो असतो ना. अहो आता माझ्याकडे नंबरच नव्हते कोणाचे आणि त्यांचा फोन होता, त्याचा पूर्ण भुगा झाला. खूप आता आम्ही एकत्र दिवस काढले, एकत्र शाळेत होतो, आम्ही कॉलेजला ना. एकत्र होतो. ते गेल्यापासून नुसतं घर सुनं सुनं झालंय हो. नाही, मी काल आलो घरी, तर गावात कळलं मला, मग लगेच तुम्हाला भेटायला आलो. एवढ्या मोठ्या घरात आता राहायचं म्हटलं ना, तर नुसतं असं भूत खाल्ल्यासारखं होतं नाही का? खरंच खूप अवघड झालं बरं का. हो ना हो. आणि ते सावकार इकडे कशाला आले होते? अं, त्यांचे ना पैसे द्यायचे बाकी आहे. किती पैसे? ते काय 2-2.5 लाख रुपये आहे. बरं हे यांनी घेतले होते खतासाठी. हा का? हा. पण अचानक असं घडलं, आता पैसे पण आता सगळं होतं तेवढं आता मी मोडलं तोडलं, आता काहीच राहिलं नाही. बरं वहिनी, मी काही मदत करू का? नाही नाही भाऊजी, राहू द्या, नाही करेल नाही मी ऍडजस्ट. नाही नाही, मला परत आल्यावर द्या ना, मी देऊन टाकतो वाटलं सावकारांना. नाही, राहू द्या, मी करेल अहो ऍडजस्ट. कसं आहे, अडचण अडचणीत तुमच्याकडे पैसे नाही ना. नाही करेल मी काहीतरी, बघू आता. पण तो सावकाराचा स्वभाव कडक आहे बरं का. हा आणि बऱ्याच लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे पैशासाठी. हा, ते तर माहिती मला, पण आता कसं अचानक ते निघून गेल्यामुळे माझ्याकडे पण पैसे राहिले नाही. मग तुम्ही तयारी कसं काय करणार पैशाची? मी बघते आता, इकडनं तिकडनं नातेवाईकाकडनं गोळा अहो करते. माझ्याकडून घ्या ना. नाही नाही, राहू राहू द्या भाऊजी. अहो त्यांनी मला खूप मदत केली पूर्वी. हा केली असेल, पण मग आता नका, कसं मलाही चांगलं वाटत नाही हो. नाही नाही, राजेशनं एवढं खाऊ घातलं, एवढं मला काय सांगू तुम्हाला, इतकं खाऊ घालायचा तो. त्यामुळं मी आता परतफेड करतो ना ती. नाही नाही, राहू द्या. कसं तुम्ही हातावरचे, तुम्ही देऊन देऊन किती देणार आहे, त्याच्यामुळे नको. नाही नाही, माझ्याकडे आता पैसे आहे म्हणून म्हणतोय मी. नको नको, राहू द्या. ठीक आहे, बघा वाटलं तर सांगा मला. बरं बसा, मी चहा आणते तुम्हाला करून. हा नको चहा, काय कशाला का. नाही नाही, घ्या ना. वहिनीला एवढी मदत करतो, पण वहिनी घेणारच नाही मदत. हॅलो. हा ताई. हा, झालं का ग माझ्या पैशाचं काम? नाही. अगं काही पण कर, पण मला दे ना ग. अगं त्या सावकाराकडे ना माझ्या घराचे कागदपत्र आहे आणि तो म्हणे की मला 2 दिवसात पैसे पाहिजे. काय करू आता, माझ्याकडनं तर कुठून ऍडजस्ट झाले नाही. तुला सांगेल होतं, तू बोलली होती देते. तुझ्याकडे पण नाही का? बघ ना, झालं तर कर ना. बरं ठीक आहे, जाऊ दे. हा. बापरे, ताईकडे पण नाही, आता कुठून देऊ मी ते सावकारला पैसे? 2 दिवसाचा वायदा करून बसले. अरे भाऊजी कुठे गेले? इथंच बसलेले होते. अरे भाऊजी, हे पैसे काय? अरे एवढे पैसे भाऊजी का ठेवून गेले? भाऊजींनी ऐकलं वाटतं माझं बोलणं. एवढे पैसे घ्यायला मलाही चांगलं वाटत नाही. भाऊजींना माहिती मी त्यांच्याकडनं पैसे नाही घेणार. भाऊजी टेबलवर पैसे ठेवून गेले. खरंच मित्र असा होता असा. ह्या जगामध्ये कोण कोणाचा नसतं, पण आज परका व्यक्ती येऊन मला एवढी मदत करून गेला.
अरे सावकार, या ना. मी तुम्हालाच फोन करणार होते. बर. हो. म्हणजे मी सांगितलेलं मान्य आहे तुम्हाला? मला वाटलंच होतं तुम्ही तयार व्हाल म्हणून. सावकार तयार नाही, तुमचे पैसे तयार तयार ठेवलेले मी. काय? हो. पैसे तयार ठेवले? हो. खोटं सांगताय का काय? आत्ता घेऊन येते मी तुमचे पैसे. असं? ह्या हातात तुम्ही पैसे घ्यायचे आणि माझे कागदपत्र द्यायचे. जा मग घेऊन या पैसे. एकच मिनिट थांबा, मी घेऊन मला येते. नाही वाटत. आईला 2 दिवसात पैसे तयार ठेवले. हे तुमचे पैसे तयार आहे, तुम्ही माझ्या घराचे कागदपत्र द्या. देऊ ना. आता तुम्ही पैसे देताय म्हणल्यावर आम्हाला कागदपत्र द्यावेच लागतील. हो, मग द्या कागदपत्र. हो, आता कुठून आणू मी? काय मला माहिती होतं का तुम्ही पैसे देणार आहेत पण म्हणून? मी तुम्हाला पैसेच घ्यायला बोलावणार होते ना 2 दिवसांनी. अहो, ते सगळं बरोबर आहे, पण मला नव्हतं वाटलं की तुम्ही पैसे द्याल नाही, म्हणून. तोपर्यंत तुम्ही तुमच्या हातात पैसे देणार नाही. म्हणजे तुम्हाला आमच्यावर विश्वासच नाही. तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? इतक्या दिवसापासून तुम्ही तर आम्हाला इतका त्रास देऊन सोडलेला आहे. ओ ठीक आहे वहिनी साहेब, आम्ही कागदपत्र तुम्हाला देतो, मगच पैसे घेऊन जातो. मग तर झालं ना? हो, पहिले कागदपत्र घेऊन या, मग पैसे घेऊन जा. हो वहिनी साहेब, तसंच करतो आम्ही. आणून देतो तुमचे मग निघा आता कागदपत्र. तुम्ही इकडनं. हो. राम राम. राम राम, या.